किट्टूला जास्तीत जास्त मोबाईलपासून कसं दूर ठेवावं याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. त्याच्यातलाच हा एक भाग आहे. आज दुसरा श्रावण सोमवार होता आणि माझा उपवास होता. तर सकाळी जी श्रावण सोमवाराची आपली पूजा असते ते मी व्यवस्थित अशी करून घेतली, आरती वगैरे केली आणि कापूर जाळला. कापुराचा खूप छान वास येत होता. त्याच्यानंतर चहा बनवला आणि चहा घेतला. तर आज मला जरी उपवास असला तरी यांच्यासाठी स्वयंपाक बनवावाच लागतो. तर लसणाची फोडणी दिली, त्याच्यामध्ये एक टोमॅटो कट करून टाकला आणि चवीपुरतं मीठ टाकलं. आपले जे काही मसाले असतात ते थोडेसे टाकले आणि व्यवस्थित असे परतून घेतले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ धुवून टाकली, ते सुद्धा व्यवस्थित अशी परतून घेतली. नंतर दोडके छानपैकी धुवून व्यवस्थित कट करून घेतले आणि परत धुतले एकदा आणि त्याच्यामध्ये टाकून दिले आणि छानपैकी अशी परतून घेतली आणि थोडा वेळ 10 मिनटं झाकून ठेवले आणि ती मस्त अशी दोडक्याची भाजी माझी तयार होती. सोबतच तोंडी लावायला मी कढी बनवली होती ह्यांच्यासाठी आणि देवासाठी नैवेद्य वगैरे काढून घेतले. देवाला दिवा रोडगा वगैरे दाखवला आणि नमस्कार केला आणि यांना ताट वाढून दिलं कारण यांना जायचं होतं. मग संध्याकाळी तर मी थोडा वेळ किट्टूसोबत बॉल खेळलो. शक्यतोवर मी त्याला मोबाईल दाखवतच नाही दिवसभर, पण त्याचे पप्पा घरी आले की तो खूप जास्त हट्ट करतो मोबाईल पाहायचा. म्हटलं थोडा वेळ मोबाईलपासून दूर ठेवावं म्हणून आम्ही त्याच्यासोबत संध्याकाळी खेळलो.